भजिती यमदंड उपाय तो सोपा नामाचा गजर उपाय नामाचा नक्की विचार पुढे काही सरलिया कोण सांगाती पुढे ही फजिती यमदंड एका जनार्दनी तुकार आंधळा एका जनार्दनी तुकार आंधळा पुढे ही फजिती महायोग पीठे वरम पुंडरिकाय धातु मुनींद्र समागत तिष्ठन्त मानंद तन्म परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु तुका ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति तत्वमज्जाय लक्षणम एकम नित्य विमलमचलम सर्वार्थी साक्षभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तव नमामि केल्या स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण ते नमस्कार आता
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी आता हृदय आपुले चौफाळी भले वरी बैसवे पाऊले श्री गुरूंची आता धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा माझ्या श्री गुरु रायाचा काय व्हावे उतराई माझे दोई विठला काळाने ग्रासले सावधान व्हावे सोडवन करारे हरिनामे आयुष्य सरलिया कोण बा सांग पुढेही फजिती यमदंड प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त माझ्या पांडुरंगाचे लाडके भक्त असणारे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि या यज्ञाऐवत मृत्यू लोकात आलेल्या प्रत्येक जीवाला बाबा रे तुम्ही जरा या संसार रूपी जगतात वावरत असाल तरीही वारंवार काळ हा तुमच्या माझ्या पाठीमागे टपून बसलेला आहे याच्यापासून सावधान व्हा विठ्ठल अभंगावर काही बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा आज तुम्हा आम्हाला सर्वांनाच ज्ञात आहे आपण या ठिकाणी का आलेलो आहोत परंतु वक्ता या नात्याने सांगणं आद्य कर्तव्य माझं आहे आणि तेच साधून आज या ठिकाणी कैलासवासी गोलोकवासी सत्यलोकवासी राधाबाई सुरेश केकान नामातच किती ताकद आहे बघा राधा आणि राधेच्या श्रद्धाला नामचिंतन न व्हावं असं कधीही घडणार नाही कारण राधा आजही देहाने गेलेली असते माईबाप हो आपल्या हे संततीचं त्या आद्य कर्तव्याचं औचित्य साधून आज माझे परममित्र असणारे त्यांचे ज्येष्ठ पुत्र अरुण रमेश आणि त्यांचा इतर सर्व केकान परिवार या परिवाराने मिळून आपतेष्ट
घनगोत्र नातेवाईक आज सर्वच जण या आईच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त अर्थात पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्वजण हजर राहणार आहेत आणि या नामसंकीर्तनाचा लाभ घेणार आहेत. अभंग नादबाबाचा आहे बघा. नाम अर्थात भक्ती म्हणलं का नामदेव महाराज, ज्ञान म्हटलं का माझे ज्ञानोबर आहे, वैराग्य म्हटलं का माझे जगद्गुरु तुकोबर आहे आणि शांती जगतात कुठे असेल तर माझ्या नादबाबांच्या समोर. बघा येऊन अंगावरी थुंकला 108 वेळा मायबाप काळात इस्लामी बाहुल होता, अर्थात इस्लामी राजवट आपल्या देशावरती होती. छत्रपती शिवरायांच्या अगोदरचा इतिहास आहे हा. अरे हा भगवंत भक्त आहे, फार चिंतनात तल्लीन आहे. सांगितलं याला राग आणायचा, क्षणात आणीन, पण एक काम करा, एक 10-5 कवळी पानं आणून द्या, चुना आणून द्या, कात आणून द्या, सर्व काही आणून द्या, मी या महाराजांना राग आणून दाखवणार. विठ्ठल विठ्ठल हो. वेशीच्या तोंडी बसले नादबाबा गंगेचं स्नान करून अर्थात गोदावरीचं स्नान करून यायचे आणि याने पिचकारी मारायची. नादबाबा काही बोलत नव्हते, पुन्हा परत जायचे, गंगेला स्नान करायचे, पुन्हा परत यायचे. असा नित्यक्रम 108 वेळा झाला. पान खाऊन तोंडाची दशा काय झाली असेल तुम्ही आम्ही समजून घ्या. आणि ही दशा झाल्यानंतर तोच लाजला आणि उतरला, नाथांचं पाय धरलं. येऊन अंगावरी ठुंकला, प्रसाद घेऊन मुक्त केला, प्रसाद घेऊन मुक्त केला, प्रसाद घेऊन मुक्त केला. येऊन अंगावरी ठुंकला, प्रसाद घेऊन मुक्त केला, प्रसाद घेऊन मुक्त केला, प्रसाद घेऊन मुक्त केला. येऊन अंगावरी ठुंकला, प्रसाद घेऊन मुक्त केला, प्रसाद घेऊन मुक्त केला, प्रसाद घेऊन मुक्त केला. येऊन अंगावरी ठुंकला, प्रसाद घेऊन मुक्त केला, प्रसाद घेऊन मुक्त केला, प्रसाद घेऊन मुक्त केला. येऊन अंगावरी थुंकला, शेवटी उतरला खाली वेशीच्या कट्ट्यावरून आणि म्हणला, बाबा 108 वेळा थुंकलो, तुमच्या अंगावर राग नाही आला. म्हणले खरं सांगू का? म्हणले बोला. अरे माझ्या उभ्या हयातीत 108 वेळा गंगेचं स्नान मला घडलं नाही रे बाळा, आणि आज मी तुला देव रूपात समजतो बाळा. तुझ्यामुळे 108 वेळा या देहाला गंगेचं स्नान घडलं. विठ्ठल हो. म्हणून शांती म्हटलं का नाद बाबा लक्षात असू द्या. हरिपंडित एक वेळा एकाने ठरवलं, म्हणले नाथांना आणखी एकदा राग आणायचा बघू. नाथांची पूजा अर्चा चालू होती आणि नाथांची पत्नी ज्या वेळेला भोजन वाढत होती, बोलू नका पलीकडे, त्यावेळेला हा पाठीवरती जाऊन बसला आई साहेबांच्या. आणि पाठीवरती जाऊन बसल्यानंतर नादबाबा माझे म्हणले, अगं त्या बाळाला लक्ष ठेव ग, तू पडन, तू जेवण वाढण्यात तल्लीन आहे आणि तो जर पाठीवून पडला तर इजा होईल ग त्याला. आई साहेब म्हणल्या, नका नाथ काळजी करू, माझ्या हरिपंडितासारखा सांभाळीन. याला म्हणायचं शांती. विठ्ठल हो. आणि अशा शांतीब्रह्म एकनाथ महाराजाचा अभंग सांगतायत. बाबा रे, प्रत्येक जण या संसारात तुम्ही आम्ही तल्लीन झालेलो आहोत, पण
काळाने ग्रासिले बघा, बेंडकी असते का नाही, बेंडकी कीटकांना खात राहते, बरोबर आहे. आणि ती कीटक समोर खात असतील, पाठी मागून त्या बेंडकीला खाणारा सर्प आलेला असतो. अर्धी बेंडकी सर्पाच्या मुखात असते, परंतु कीटकाला समोर सोडत नाही माय बाबू. तिला आठवत सुद्धा नाही माझं भक्षण सर्प करतोय. आणि ती अवस्था तुमची माझी सद्यस्थितीला चालू आहे. विठ्ठला बघा, काळाने ग्रासिले सावधान वारे. बघा पुढं कॉर्नर आहे, बरोबर आहे महाराज. कॉर्नरच्या ठिकाणी एक फलक लावलेला असतो, सावधान. पुढे धोकादायक वळण आहे. किंवा काही वेळेला रेल्वे गेट असते, आता थोडं शासन बंद करायला लागलं, परंतु सावधान चित्र दावलेलं असतं रेल्वेच्या रुळाचं. आणि पुढे रेल्वे गेट आहे. आणि जर त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण पुढे गेलो तर आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याशिवाय राहणार. म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला मला. काळ म्हटलं का सावधान होणं गरजेचं आहे. विठ्ठला आणि याला उपाय काय, एकच आहे. उपाय तो सोपा नामाचा गजर, न करी विचार पुढे काही विचार करू नको. याला एकच आहे, बहुरोगाशी ओखद. ओखद म्हणजे काय हो, औषध. आणि औषध जर योग्य घ्यायचं असेल, बरोबर आहे, तर डॉक्टरला योग्य सांगणं गरजेचं आहे का नाही. विठ्ठला विठ्ठला. एक जण आमच्या प्रभाकर बापू सारखा डॉक्टरकडे गेला आणि म्हणला, डॉक्टर कसनुस होतंय मला. मग डॉक्टर आयुर्वेदिक होते महाराज. डॉक्टर म्हणली कुठं तरी जा, कशाची तरी मुळी आण, कशावर तरी उघड आणि कुठं तरी लाव, तुझा रोग बरा होईल. विठ्ठला विठ्ठला. योग्य उपाय जर सांगायचा असेल तर आपलं गारानं डॉक्टरला समजलं पाहिजे. तसं संत मायबाप हे डॉक्टर आहेत. आणि या डॉक्टरांनी या जीवाची, या समाजाची नाडी परीक्षा केली आणि यांना काय पाहिजे हे ओळखलं. विठ्ठला विठ्ठला. हो, आणि म्हणून संत मायबाप सांगतात, उपाय याच्यावर दुसरा नामाशिवाय जगतात काहीही नाही. आणि मग विठ्ठला विठ्ठला. नाही जर उपाय केला तर यम पाठीमाग तुमच्या माझ्या बसलेला आहे. आणि म्हणून नाथबाबा सांगतात, बाबा रे, एका जनार्दनी तुकारी आंधळा. आंधळे का दिसतंय हो आपल्याला? दिसतंय का आंधळे आहोत? अहो, या दृष्टीने पाहणं वेगळंय आणि आतल्या दृष्टीने पाहणं वेगळंय. विठ्ठला विठ्ठला. जर तुम्हाला आम्हाला तुका म्हणे कैसे आंधळे हे गेले विसरून खरा देवा, गेले विसरून खरा देवा, गेले विसरून खरा देवा, गेले विसरून खरा देवा. तुका म्हणे कैसे आंधळे हे गेले, तुका म्हणे कैसे आंधळे हे गेले, तुका म्हणे कैसे गेले विसरून खरा देवा, गेले विसरून खरा देवा.
खऱ्या देवा हो गेलं विसरून खऱ्या देवा. आणि खरंच सांगू का, तुमचं आमची दशा अशी झाली, देखतोशी डोळा सुख दुःख. आंधळ कसं झालोय बघा. सुधारित जमान्यातल्या व्यक्तीने कानात अत्तराचा बोळा ठेवावा, बरोबर आहे. अत्तर लावलं दाऊदभाई तुम्ही, पण किती वेळ अत्तराचा गंध येत राहतो. एक तासाभराने आपणच त्या अत्तराने भरमिष्ट होतो आणि पुन्हा स्वतःलाही त्याचा सुगंध येत नाही. तशा पद्धतीने या संसार रूपी जगतात तुम्ही आम्ही भरमिष्ट झालोय आणि सुख दुःखाचा सोहळा भोगतोय. जवळजवळ आपलं कीर्तन संपलंय. विठ्ठला विठ्ठला कारण धावत्या ओघात तुम्हाला अभंगाचा भावार्थ अगोदर सांगितला. नादबाबा म्हणतायत, बाबा रे एका जनार्दनी तू कार्य आंधळा देखतोशी डोळा सुख दुःख. अरे हे सुख दुःख तुझ्या आंधळेपणामुळे तुला भोगावं लागते. याचं कारण दुसरं काहीही नाही. आणि याचा अनुभव संतांनी या मृत्यू लोकात येऊन स्वतः घेतला. संत कशा करता आले हो? संत होते कुठं हो? आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणासी, बोलिले देवची सात भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणासी, बोलिले देवची सात भावे तुम्हाला मला सन्मार्गाला लावण्याकरता संत मायबापा आले. मग त्यांनी या जगताची परीक्षा केली. या जगताला लागतंय काय, गरज कशाची, कशामुळं जगताला दुःख भोगावं लागतंय. आणि म्हणून संत मायबाप सांगते तर आम्ही वैकुंठातून आलो, तुमच्या करता आलोय, आम्हाला काही गरज नव्हती. का झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, याच्या करता आम्ही आलेलो आहोत. लक्षात असू द्या. विठ्ठला विठ्ठला मायबाप हो. काळ कोण? काळ हे देवाचं स्वरूप आहे. काळ वेगळा नेमका कोण नाही. कारण बघा एकच आहे. जेव्हा कोठेच नव्हते काही, अवघे शून्यच होते, तिथे एक ढालगज. आणि हे जगत निर्माण करणारा तोच आहे व त्याचीच विभूती. काळ म्हणजे कोण आहे? भगवान परमात्म्याचीच विभूती आहे. बघा ब्रह्म विष्णू महेश एकाच काम आहे या जगतात जन्म देणं, बरोबर आहे. एकाच काम आहे पालन पोषण करणं. आणि ज्याला आपण महाकाल म्हणतो असा जो शिवजी आहे याचं काम आहे याच्या गटिका कधी संपल्यात उचला ह्यांना. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून बघा पूर्वीची लोक बरीचशी जुनी मंडळी म्हणायची देवाला भजण्यापेक्षा देव बिघडल आणि काळ बिघडल. म्हणून आजही जुनी मंडळी महादेवाची भक्त आहेत बघा. का? दोन्हीही एकातून कार्य घडतील. अनपड होते पण हुशार होती मंडळी. आता फार शिक्षण झालंय, सुशिक्षित झालेलो आहोत, पण आपण खऱ्याच विचार केला तर फार अनपड आहोत. विठ्ठला विठ्ठला हो. आणि म्हणून काळ ही भगवान परमात्म्याची विभूती लक्षात असू द्या. आणि हा काळ कोणा करताही थांबत नाही. थांबतो का? घडी घडी काळ वादळाची पाय, घडी घडी काळ वादळाची पाय. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे घडी घडी काळ वादळाची पाय, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ
त्याचे यमाचे 2 सेवक आहेत, त्यांना म्हणायचं सरकारी वकील. आणि सरकारी वकिलाला आपल्याला पगार तनखा द्यायची गरज नाही, ते आपल्या खांद्यावर बसलेले आहेत. बघा, जीवनात देवाने काही विभूती अशा निर्माण केलेल्या आहेत. आपलं पाप पुण्य आपल्याला वाटतं दार लावून पाप केलंय, बरोबर आहे. मला कुणीही पाहिलेलं नाही, पण सांगतो हे पातक पाहण्याकरता कोण असते. बघा, बरीचशी साहेब लोक टेबलाच्या खालनं असं म्हणतात, वरनं देऊ नका, खालनं द्या. पण खाली पृथ्वी माता आहे ना पाहण्याकरता, बरोबर आहे. पातक पाहण्याकरता 5 लोक आहेत ती साक्षीला यमाच्या दरबारात. लक्षात असू द्या, 5 जण आहेत. पहिली ही भूमी आहे, दुसरा दाखवणारा हा सूर्य आहे, तिसरा अंधारात जरी एखाद्याचा हरभरा उपटून आणला तरी चंद्र असतोय. लक्षात असू द्या, तिसरा साक्षीदार आहे. एखाद्याच्या गंजीला काडी लावली, आपल्याला वाटतं कुणी बघितलं नाही, पण तो बघत असतो, बरोबर आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला आम्हाला वाटतं म्हशीचं दूध उडवलं, कुणी बघितलं तेव्हा. किरकोळ पाप आहे ती बरं काही, पण भगवंताच्या जवळ किरकोळ पापाला सुद्धा मोठी माफी नाही. त्याच्याही पुढे जाऊन सांगू का, विठ्ठला विठ्ठला. सूर्य, चंद्र, पृथ्वी किती झाले? 3. गणपती बाप्पा. बघा, प्रत्येक कार्याला, वाईट कार्याला सुद्धा आपल्या साक्षीला गणपती बाप्पा असते ना. मग पाप करताना सुद्धा गणपती बाप्पा असते. किती झाले? 4. आणि 5वा आपल्या आत एक आहे ना, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांताशी कामू विषयावरी. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, 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 पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. मायबाप हो, हे पंचमहाभूतांनी जे दिलेलं आहे ना, याच्यात एक धर्मरूपी मूर्ती आणि त्याच नाव परमेश्वर आहे. हे 5 जण, एक गणपती बाप्पा ही आतली धर्मरूपी मूर्ती, तैसा हृदयामध्ये मी रामू 2 झाले, तिसरा चंद्र, 4था सूर्य आणि 5वी भूमाता. पाप करा पुण्य करा, प्रत्येक गोष्टीला हे 5 जण साक्षीला आहेत. विठ्ठला आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही आम्ही या मृत्यू लोकातून जातो आणि यमाच्या पुढे आपल्याला उभं केलं जातं, चित्रगुप्त नावाचा सरकारी वकील समोर असतो आणि सरकारी वकील फाईल घेऊन आलेला असतो. त्या ठिकाणी फाईल मांडल्यानंतर ते ह्याव काही 5 जण साक्षीदार आहेत. यम सुद्धा असं मान्य करत नाही. सुप्रीम कोर्टात जा, हाय कोर्टात जा, साक्ष शिवाय केस ग्राह्य धरली नाही तर केस फेल जाते. म्हणून हे 5 जण साक्षीदार यमदूताच्या धर्मराजाच्या समोर असतात आणि ते सांगतात, हो महादू नानाने अमक्याचा हरभरा उपटला होता, आम्ही होतो. विठ्ठला विठ्ठला. मायबापू, याच्या करता तुम्हाला मला साक्षीला हे 3 आहेत. म्हणून काहीही झालं तरी या मृत्यू लोकात आल्यानंतर चुकत नाही तुम्हाला मला. कारण जन्मल्याबरोबर आपल्या पाठीमागे एक पिल्लू सोडून दिलंय, तोच आहे, त्याचीच विभूती मी मगा सांगून गेलो. विठ्ठला विठ्ठला. जन्मले बाळ
जन्माले बाळे हो जन्माले बाळे जन्माले बाळे जन्माले बाळ जन्माले बाळ ओ जन्माले बाळ जन्माले बाळ त्याची वाट आहे काळ त्याची वाट आहे काळ जन्माले बाळ जन्माले बाळ हो जन्माले बाळ जन्माले बाळ त्याची वाट आहे काळ त्याची वाट आहे काळ जन्माले बाळ जन्माले बाळ हो जन्माले बाळ जन्माले बाळ लहान जन्माला आलं का नाही बघा, बऱ्याच वेळेला जन्म झाल्या झाल्या लेकरू मृत्यू पावतं, काही वेळेला गर्भ अवस्थेत असतानाच मृत्यू पावतं, काही वेळेला 10-5 वर्षाचं झाल्यावर मृत्यू पावतं, काही वेळेला 5-25 वर्षाचं झाल्यावर, काही वेळेला 50चं आयुष्य लागतं, काहीला 100चं लागतं आणि काही या कलियुगात सुद्धा 100 उरट्या केलेली जुनी लोक होती, आता नाही. विठ्ठला विठ्ठला हो, म्हणून मायबाप हो, तुम्हाला मला या काळाला अर्थात परमात्म्याला शरण जाणं गरजेचं आहे. विठ्ठला विठ्ठला तुम्ही मनानेच थांबत जाऊ नका ना. विठ्ठला विठ्ठला हो, थोडी माझी बी समजून घेत जाऊ अडचण काय आहे ती. विठ्ठला विठ्ठला हो, म्हणून जन्माला आलेल्या बाळाला लेकराला सुद्धा जावं लागतं मायबाप हो. हा काळ जसा एखादा मुशक 13व्या अध्यायात माऊली ज्ञानोबराय सांगतात, एखाद्या मुशकाला अर्थात उंदराला मांजर अर्थात बोकाट टपून बसावा, तसा काळ याच्या पाठीमाग तुमच्या माझ्या जीवाच्या टपलेला आहे. एक दिवस एक लहान उंदराचं पिल्लू होतं, लहान, चांगल्या महात्म्याचं उदाहरण आहे. लहान उंदराचं पिल्लू होतं आणि ते लहान उंदराच्या पिल्लाला आई म्हणायची, बाळ्या सारखा इकडं तिकडं भटकू नको रे, तिथं कोपऱ्यात मांजरीचा जप चालू आहे. ती म्हणला, आई मी तिला घाबरत नाही, तू नको काळजी करू. अरे भिंतीवर चढायला लागला म्हणली आता तर तू. अरे ती बसली पण ती सोपी नाही हा. योगायोगाने भिंतीच्या कट्ट्यावरून ते खाली ग्लासात पडलं आणि ग्लासात मदिरा होती. मदिरा कळती ना? मदिरा, हा सोमरस म्हणते त्याला काही भाषेत शास्त्राच्या, मदिरा म्हणते. आणि या मदिरेच्या ग्लासात पडला तो मुशक अर्थात उंदीर आणि 2-3 थेंब त्याने प्राशन केलं आणि एका मिनिटात म्हणायला लागला, ए आई कुठे मांजर, ती तर माझी दाशी म्हणला. हा, मांजरीन म्हणली, अहो मालक इकडे या की मी तुमची दाशी, माझ्या जवळ असं उकाड्यात काय बसता, जरा इशी टाकतो म्हणली तुम्हाला. आणि तिने एका मिनिटात उचललं आणि आतमध्ये येशीत कुल होण्याकरता ठेवलं. विठ्ठल जग गेलं चंद्रावर, जग गेलं चंद्रावर, गेलंय मंगळावर, काळ बोकट आपला उंदरावर. जग गेलं चंद्रावर, गेलंय मंगळावर, काळ बोकट आपला उंदरावर. चंद्रावर गेलंय मंगळावर, काळ बोकट आपला उंदरावर. गेलंय चंद्रावर, काळ बोकट आपला उंदरावर. जग
जरी चंद्रावर गेला असेल, मंगळावर गेला असेल, तरी सुद्धा काळ जसा उंदरावर बोका टपतो. टपलेला आहे, तसा आजही काळ तुमच्या माझ्यावर टपलेला आहे. आता मांजरीने किती समजून सांगितलं, बाळा असा येड्यावणी करू नको, पण त्याने तर पुन्हा मदिरा टाकली आणि ती म्हणायला लागला मांजर आहे, ती तर आपली दाशी पट्ट्याची. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून मायबाप हो, तुम्हाला मला रात्रंदिवस हा काळ कशा पद्धतीने टपलेला आहे आणि हा काळ कधी उचलल याची गॅरंटी नाही, हे अभंगाच्या पहिले. काळाने ग्रासीले सावधान व्हा रे. 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 सोमवन करे हरि नामे. सोमवन करे रे हरि नामे. आयुष्य धरलिया होम बसंगती. आयुष्य धरलिया होम बसंगती. आयुष्य धरलिया होम बसंगती. आयुष्य धरलिया होम बसंगती. सोमवन करे रे हरि नामे. सोमवन करे रे हरि नामे. सोमवन करे रे हरि नामे. सोमवन करे हरि नामे. आयुष्य धरलिया होम बसंगती. आयुष्य धरलिया होम बसंगती. आयुष्य धरलिया होम बसंगती. आयुष्य धरलिया होम बसंगती. काळाने ग्रासीले सावधान व्हा रे. काळाने ग्रासीले सावधान व्हा रे. क्या बात आहे. काय म्हणतात नादा बाबा, सावधान. कारण मायबापू, ज्या दिवशी या काळाने जरी देवाची विभूती असला तरी त्याने ज्याच्या त्याच्याकडे कार्य वेगळं वेगळं दिलंय. देताना बी हे 5 जणांकडून उसणं आणलंय, एकट्याच आहे का हो देवाचं. देह पदार्थाने लाभुसेना. देह पदार्थाने लाभुसेना. देह पदार्थाने लाभुसेना. देह पदार्थाने लाभुसेना. शक्ती देते त्याला देणे लागे. शक्ती देते त्याला देणे लागे. देह पदार्थाने लाभुसेना. देह पदार्थाने लाभुसेना. देह हा पाचाचा आणि लावूसना. आणि उसणं आणलेलं द्यावं लागतं का ठेवावं लागतं. जय चल द्यावं लागतं. पण आपल्याला सवय लय वाईट आहे, शेजारणीकडे जायचं. एक दिवस आमच्या घरी एक जण आली, म्हणली कुठं गेलो महाराज. ती म्हणली बाहेर गेल्या ते.
अहो ताई जरा पीठ द्या की हो. ती म्हणली तेव का डब्यात आहे, घेऊन जावा आजी म्हणली तुमच्या हाताने. अहो म्हातारीने शिराचा कळस काढला वा, अक्षरशः दाबू दाबू कळस काढला म्हातारीने. 8 दिवस गेलं, 15 दिवस गेलं, महिना गेला. म्हणलं शेजारच्या काकूकून पीठ आणलं का ना, म्हणली नाही दिलं अजून. आहो म्हणलं जा ना आण जा. म्हणली जावा तुम्हीच आणा आता, मला लय कटाळा आलाय. मी म्हणलं काकू अगं आमचं पीठ कावा द्यायची. म्हणली आली बाबा डबा घेऊन, लय तुझी गडबड आहे. आता 15 दिवस महिना झाला तरी बी काकू डबा घेऊन आली आणि का असं उप नाही लागले आमच्या दारात. आणि जाताना मात्र कळस काढून नेलं होतं काकूनी. असं केल्यावर मला सांगा ही 5 जण बघत असतील का नाही. विठ्ठला म्हणून देह हा पाचाचा आणि लावून आणि मग शेकी ज्याचे त्याला देणे लागे. पण हे 5 जणांचं आणून काय केलं हो देवाने. विठ्ठला विठ्ठला पंचभूताचा गोळ केला एक धाई मेरे. 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 कुंड आणलं देवाने. पंचभूताचा गोंधळ. पंचभूत म्हणजे पंच महाभूत बर का, लक्षात असू दे. नाही तर माणसाला भूत कुठून आणले अजून कीर्तनात. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश याला पंच महाभूत म्हणायचं. पंचभूताचा गोंधळ केला एक ठाई मेळ. पण याच्यात भारी एक मी लावला याच्या पाठीमागे सारखा. आपण नसलो तर सत्ताच होणार नाही. ह्या मीनी फार वाईट केलं माय बापू. पंचभूताचा गोंधळ एक ठाई मेळ. आला विलास बळ अहंकार त्या पाठी. तेथे काय मी तू माझे कोण वागविते ओझे. दिंडीत चाललं दिंडीत. आपल्या माऊलीच्या सोहळ्यात बरीच लोक असतात का नाही. आणि सोहळ्यात चालता चालता आमच्या आबा सारख्याला एक जण अगदी नाक्याच्या जवळ गेल्यावर म्हणलं आबा एवढं गटुडं धराव. आबाला वाटलं बरं झालं काहीतरी बिडी काढीला दे. आबाने गटुडं घेतलं डोक्यावर आणि 10 मिनिटात चेक नाका आला. ए म्हाताऱ्या थांब. गटुडं कोणाचं म्हणले माझंच आहे पट्ट्याचं. आता कोणाचं होतं लोक दुसऱ्याच होतं. त्याला पुढे पोलीसवाले दिसले म्हणून त्यो म्हणला ही म्हातारा धोतीवाला द्यावं यांच्याकडे. आबा म्हणले माझंच आहे. काय या गटुड्यात म्हणलं की आबाची बोलती वळायला लागली. माझं नाही आता दिलंय तेव्हा तिथं गेलाय. ती बाजूला होता तोपर्यंत तो गायब झाला. तेथे काय मी तू माझे कोण वागविते ओझे. माय बाप दुसऱ्याच गटुडा आबानी डोक्यावर घेतलं आणि गजाच्या आत बसावं लागलं. का हे भरलेलं होतं त्याच्यात. विठ्ठला तसं या मृत्यू लोकात आणलंय ते आपलं काहीच नाही. दुसऱ्याचं गबाळ आहे पण मोकार डोकं. आणले उसने साथ आणले उसने साथ उसने
उसनं आणलं म्हणजे द्यावं लागतं, पण असं उपनून नाही. हा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. कारण हे आणलं त्याला जो ग्रासलेला आहे तो मालक त्याला लक्षात असू द्या. कारण याला जरी सर्व आहे हे आपण सारखं म्हणतो. महाराज परवा आम्ही गेलो पाठीला, आम्ही एक जण म्हणला चला की महाराज आपली बाग बघायला. वा मी म्हणलं खरं सांगा बाग तुमची का? ओ महाराज म्हणलं माझी नाही त्याची. मिनिटात लक्षात आलं विठ्ठल. मात्र अगोदर आम्ही त्या गावात भूताष्ट्याला पोचल्याबरोबर म्हणला बार कारण मायबापो धन संपत्ती देह याला वेगळे वेगळे मालक केलेले आहेत. आपण मालक वा. नाही. विठ्ठला विठ्ठला देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. कारण देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे. येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. तेच तुकोबराय म्हणतात निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. विठ्ठला विठ्ठला हो मायबाप हो. आज जो विधी ना ज्या वेळेला जीवनाला आल्यानंतर या मृत्यू लोकात काही ऋण आहेत आणि ते ऋण फेडण्याचं कार्य तुम्ही आम्ही करायचंय. एक भगवान परमात्म्याने दिलेला देह फुकट दिलाय. किती भाडं घेतलंय व देवाने. कालच्या कोरोना प्रसंगी लोकांना कळालं घरी सुद्धा काय काय पट्ट्याने ऑक्सिजनचं बाटलं आणलं होतं. एक ऑक्सिजनचा बाटला आणाय किती पैसे लागत होतं. अहो या भूतलावर पूर्ण ऑक्सिजन तुम्हाला मला फुकट दिलाय. एकही रुपया देव घेत नाही. आणि ज्या दिवशी लाईट बिलासारखा मीटर जोडील ना त्यो त्या टायमाला कळल तुम्हाला आम्हाला. विठ्ठला कारण सगळं फुकट दिलेलं आहे. हात पाय देण्याकरता काय घेतलंय हो भाडं त्याने. आ त्याच्या बदल्यात फक्त काय म्हणतो तो माझं भजन करा रे काहीच करू नका. विठ्ठला विठ्ठला दिले इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय कान.
मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण हो दिले इंद्रिय हात पाय कान कशा करता दिलं हे करावे वेळोवेळा हो भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा हो संसारी असावे स्वामी नसावे संसारी असावे स्वामी नसावे संसारी असावे स्वामी नसावे संसारी असावे स्वामी नसावे भजन करावे वेळोवेळा हो भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा असावे स्वामी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा संसारी असावे स्वामी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा भजना करता दिलं पण व्यर्थ गोष्टी करता वाया लावायला लागलो बरोबर आहे कारण बघा भजनात बसल्यानंतर आपण एक पथ्य पाळायचं आपण बोलायचं नाही दुसऱ्याला बोलू द्यायचं नाही का आपण बी बोलायचं आणि दुसऱ्याला बोलायला लावायचं बरोबर आहे आपण टाळी वाजवायची नाही दुसऱ्याला बी वाजवू द्यायची नाही आपण ही डुकल्या खायच्या आणि दुसऱ्यालाही खायला लावायचं हे भजनाचा नियम आहे देवाने दिल्यानंतर इंद्रिय विठ्ठला विठ्ठला कारण बघा पटण्याकरता तुम्हाला सांगतो शेजाऱ्याचं घर पेटलं बरोबर आहे आपण विजवायला जातो का नाही दाऊदभाई कशा करता जातो कारण काय मला सांगा बरं आपलं जळून आहे म्हणून बरोबर आहे तसं शेजारी पाप करतोय म्हणजे आपल्या बोखांनी पाप आल्याशिवाय राहील का शेजारी झोपतोय म्हणून त्यालाही झोपून द्यायचं नाही विठ्ठला म्हणून भगवान परमात्म्याने देह दिलाय याच्या मोबदल्यात काय मागितलं नाही माझं भजन कर रे बाबा रात्रंदिवस फक्त भगवत भक्ती कर विठ्ठला हो देव दिला देह भजन म्हणून हे पितृ ऋण देव ऋण आणि ऋषी ऋण अर्थात संत ऋण हे तीन ऋण मृत्यू लोकात प्रत्येक आलेल्या जीवाला फेडावी लागतात आणि ही ऋण फेडण्याची उतराई तन मन धनाने जरी तुम्हाला मला दुःख असेल तरी सुद्धा सांगतो श्रद्धायुक्त अंतकरणाने आजच्या दिवशी आपल्या पितरांना तुम्ही आम्ही मुक्ती देण्याचं कार्य अर्थात पुण्यकर्म करतो या दिवशी त्याला वर्ष श्राद्ध म्हणायचं विठ्ठला कारण आजच्या दिवशी गोदान भूमिदान सुवर्णदान वस्त्रदान अर्थदान अन्नदान जे तुम्हाला मला घडल ते आजच्या दिवशी करायचे कारण आजचं केलेलं पुण्य आपल्या पितरांना अर्थात आपल्या पूर्वजांना पोचत असतं तुम्ही म्हणाल महाराज हे कसं पोचतं आता कलियुग पाठीमागं सांगाय थोडं अवघड होतं महाराज पण आता सोपं आहे आता मला महादुनाना फोन करतेत महाराज काल काय तुम्हाला पाकिट देऊ शकलो नाही पण घरी पोचला का तुम्ही पोचलो बघा मोबाईल वर आलेत का जर या गोष्टी पोचत असतील
तर भगवान परमात्म्याला किंवा पितराला दिलेलं अन्नदान पोचत असेल का नसेल हे पोचवण्याचं कार्य ही वायू देवता करते. माय बापू विठ्ठला आणि हे गंध रूपाने पोचत. फक्त अन्न आपल्या जवळ असते. तुम्ही म्हणाल देव कुठं नैवेद्य खातो का? गंध रूपाने पोचत असते. फुलाला कचावून बघता का हो तुम्ही? पण गंध रूपाने अख्ख्या जगतात त्याचा सुवास दरवळत असतो. दान धर्म नाही केला शेवटी जन्म वाया गेला. दान धर्म नाही केला शेवटी जन्म वाया गेला. झाले पापाचे पर्वत झाले पापाचे पर्वत झाले पापाचे पर्वत झाले पापाचे पर्वत. हो देह जन्मना व्यर्थ हो देह जन्मना व्यर्थ हो देह जन्मना व्यर्थ हो देह जन्मना व्यर्थ. दान धर्म नाही केला शेवटी जन्म वाया गेला. कारण जीवनात तुम्हाला मला आयुष्यात आल्यानंतर बरोबर काय येणार आहे लक्षात असू द्या. कर्ण काय करायचा? जगात कर्ण इतका दानशूर कोण नव्हता बघा बरं का. पण कर्णाने उभ्या हयातीत अन्नदान कोणाला केलं नाही. विठ्ठला कर्णाने सुवर्णदान इतकं केलं आयुष्यात. ज्या वेळेला चित्रगुप्त म्हणला तुला खायला अन्न मिळणार नाही, म्हणले विचारा चित्रगुप्ताला, या मृत्यू लोकात दान म्हणलं तर पहिलं नाव कर्णाचं येणार आहे आणि मला म्हणता दान केलं नाही. चित्रगुप्ताने सांगितलं दान म्हटल्यानंतर तुमचं नाव अगदी अग्रेसर आहे, आम्हालाही मान्य, पण उभ्या आयुष्यात तुम्ही अन्नदान केलं नाही. कर्ण म्हणला तेवढं बरोबर आहे. मग आता एक काम करा, तुम्ही दुसऱ्याच्या वाड्याचं बोट दाखवत होता. कर्ण म्हणायचं जेवायचंय वय तिकडं गुरुवाच्या घरी. आपल्या शेतात मी बऱ्याच वेळा बघतो कुठलं दिंडीवाला आलं, जेवण केलंय का माऊली? नाही, चला ना का गुरुवाच्या घरी विटाला. अशा पद्धतीने बोट दाखवायचा कर्ण. म्हणून भगवंताने सांगितलं तुला अन्न मिळेल पण हे बोट चोकायचं. विठ्ठला तसं मायबापू आयुष्यात आज अन्नदान करणं गरजेचं आहे. देवे को अन्नदान देवे को हरिनाम देवे को अन्नदान देवे को हरिनाम देवे को अन्नदान देवे को हरिनाम देवे को अन्नदान देवे को हरिनाम. करने को लीनता तुमने को अभिमान लीनता तुमने को अभिमान करने को लीनता तुमने को अभिमान करने को लीनता तुमने को अभिमान. देवे को अन्नदान देवे को हरिनाम देवे को अन्नदान देवे को हरिनाम देवे को अन्नदान देवे को हरिनाम देवे को अन्नदान देवे को हरिनाम. ले देने को अन्नदान लेने को. आणि जर तुम्हाला मला तरायचं असेल किंवा डुबायचं असेल, डुबायचंय तर मग आम्ही काय सांगितलं? अभिमान. आणि तरायचं असेल तर हरिनाम. अहो जगात हरिनामाने अनंत तरलेत.
अभिमानाने कोणच तरलं नाही या जगात. कारण भले भले रती महारथी रावणाला अभिमान होता. साधं उदाहरण सांग. तरले तरती हा भरवसा 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 नामधार राधसा नामधार का तरले तरती हा भरवसा भरवसा तरले तरती हा भरवसा नामधार नामधार तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा. हिरण्यकश्यपूला कशामुळं जावं लागलं? तरण्याकरता नाम पाहिजे ते नाम पुत्राला सुद्धा घेऊन दिलं नाही. रावणा इतका गर्भ श्रीमंत जगात होता का हो कोण? बरोबर आहे. रावणा इतका गर्भ श्रीमंत होतं का कोण? अहो हजारो खासदार लाखो खासदार एका बाजूला आणि रावण एका बाजूला. बरोबर आहे. 80,000 पत्न्या होत्या रावणाला. आपली इकिनी रस्त्यावर आणली. विठ्ठला रावणाला 80,000 पत्न्या, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू. इंद्र देवादिदेव इंद्र, देवांचा राजा इंद्र, आणि त्याला 17 वेळा बापाच्या पुढे बांधून आणणारा पोरगा. आणि म्हणून त्याला इंद्र म्हणायला लागले नाताला. आणि घरात पतिव्रता एवढी होती, वृक्षाच्या खालून जर चालली का रावणाची बायको म्हणतोय, तर त्या वृक्षाला वेलीला बहर येत होता, बहर येत होता. आपली तुरीच्या पाट्यातनं जर गेली तर तुरी सुद्धा खायच्या नाहीत. विठाला विठाला एवढं पुण्य होतं कुणाचं? त्या आईचं, मंडोदरीचं. कारण मंडोदरी रावणाला सांगत होती, मंडोदरी बोले रावणास प्रती, स्वप्न देखिले मी मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागरी तारते. सागरावर तराय लागल्या म्हणले शिळा, नका तुम्ही नादी लागू. ती म्हणला का? आणि त्याचीच दगड तरतेत काय म्हणला. वानराचं थोडं मनोबल वाढवायचं होतं रावणाला. आणि रावण म्हणला चला तुम्हाला काय वाटतंय, ते वानराचं दगड तरतेत, आपलं तरत नाहीत. अरे मी सुद्धा प्रभू रामचंद्रा समान आहे. आणा म्हणला, जेवढ्या जेवढ्या राक्षसाला मोठा दगड उचलल, हनुमंतच मोठा उचलू शकतो काय? तुम्ही बी बलशाली आहात, आणा उचलून. आणि दगड उचलून माझ्याकडे द्या. विठ्ठला रावण असा मोठा दगड धरायचा आणि पाण्यात टाकताना म्हणायचा, बुडला तर तुला रामाची शपथ आहे. विठ्ठला विठ्ठला. घरी आला म्हणला, आपलं सुद्धा दगड तरतेत, पण घरच्यांना माहित असतं आपण किती पाण्यात पोहू शकतो. आपल्या घरच्यांना बर का मंडोदरीला येऊन सांगायला लागले, म्हणले माझं सुद्धा दगड तरतेत, या सैन्याला विचार, प्रधानाला विचार. ती म्हणली आता तुम्ही ही मला शिकवायला लागला का? मी 50 वर्ष झालं तुमच्या बरोबर प्रयत्न करती, प्रपंच करती. ही जगाला सांगा की तुम्ही किती पाण्यात पोहता, ही मला चांगलं माहिती. म्हणला माणसात माझी आबरू खाऊ नको, चल खोलीत. आणि खोलीत नेलं. मंडोदरी म्हणली खरं सांगा बरं, आता तुमच्या नावाने दगड नाही म्हणला. ते दगड आणून देत होते.
आणि टाकताना मी म्हणायचो बुडला तर रामाची शपथ आहे. विठ्ठला आणि एवढ्या मोठ्या रावणाला सुद्धा विचार करा, मंडोदरी सारखी पतिव्रता आहे, मेघनाथा सारखा पुत्र आहे, एवढे श्रेष्ठ असताना सगळे तरी सुद्धा रावण मरतो का हो? का नाही मरत? बरोबर आहे. मग रावणाला जावं लागतं तर आपली काय कथा आहे? विठ्ठला विठ्ठला येथे उरो नाही अवतार, येथे उरो नाही अवतार, येथे उरो नाही अवतार, येथे उरो नाही अवतार. ये रती पामरा जीव किती, जीव किती, येथे उरो नाही अवतार, येथे उरो नाही अवतार. अवताराला जर जावं लागलं, बघा 11,000 वर्ष राज्य केलं. कुणी केलं? बोडसे महाराजांनी. किती रामायण ऐकली, किती बुवा कटळून गेलं सांगून सांगून तुमच्या पुढं. थोडं तरी डोक्यात ठेवत जावं. 11,000 वर्ष राज्य केलं आणि 11,000 वर्षांनी एक चांगला असा गब्बर उभा होता बाजूला आणि ती काळ लांबनच बघायचा, पण पुढं काय येत नव्हतं. कुणाच्या? प्रभू रामचंद्राच्या. आणि असा कोण होता? अहो, ज्या वेळेला प्रभू रामचंद्राला हनुमंतराय म्हणले, सहज देवाला लहर झाली. म्हणले हनुमंता अंजनी मातेला भेटायचे. म्हणले भेटू देवा, पण रावण कुणी मारला माझ्या आईला सांगू नका बर का. हनुमंतराय म्हणले नाही. प्रभू म्हणले नाही सांगत, कारण पुन्हा सांगेल देवा, पण भावनेच्या भरात एक विसरू नका. बोलता बोलता आईला म्हणसान रावण मी मारलाय, एवढं कृपा करून बोलू नका. मग हनुमंतरायाच्या समोर गेले, अंजनी मातेला म्हणले ऐसा प्रतापी गहन, इतका मोठा पुत्र तुमचा, इतका ताकद, जम्बूमाळी मारला, लंकेश्वरीला मारलं, सगळं केलं, सगळं सांगायला लागले. एवढा मोठा जलतरण बांधला समुद्रावरून तरुण जाण्याकरता. फार म्हणले तुमचा पुत्र असा आहे. बोलण्याच्या भरात म्हणले सगळं झालं, रावण मी मारला. मंडोदरी अंजनी माता पाठीमाग सरली, थप्पड मारली हनुमंतरायाच्या. म्हणले प्रभूला कष्ट पडावत रावणाला मारण्याकरता तू कशा करताय? सांगण्याचं तात्पर्य म्हणले प्रभू असा तसा नाही सांभाळलेला पोरगा. म्हणल्या याला स्तनपान जे केलंय ते स्तनपान दाखवलं अंजनी मातेने, तर डोंगराला दगडाला चीर पडून पड्याल दूध गेलं. विचार करा. हनुमंतराय म्हणले अरे बाप रे. राम म्हणले म्हणून तर हनुमंतराय असे. आणि मग ते बाजूला होते, त्यांना काळ भेट होता. बाळाचे जीवन, बाळाचे जीवन, बाळाचे जीवन, बाळाचे जीवन. माता जाणे भुकतान, 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 जाणे भुकतान. हो, बाळाचे जीवन माता जाणे भूकतहान. आईने दाखवलं. म्हणले मी अशी आहे तर माझा पुत्र कसा पाहिजे. आणि मग हनुमंतराय बाजूला, काळाची काय ताकद व्हायना पुढे यायची प्रभूच्या. देवाला आठवलं अरे
मी या मृत्यू लोकात आलोय आणि मृत्यू लोकाचा नियम आहे, उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्म आहे का. या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर एक दिवस जायचं. प्रभू रामचंद्राने एक अंगठी काढली आणि पाताळात सोडून दिली. हनुमंतरायाला खाली पाठवलं शोधण्याकरता, प्रभू निघून गेले. विठ्ठला विठ्ठला. 125 वर्ष द्वापार युगात राज्य केलं. कुणी सांगा की महाराज, तुम्हाला कशाला उभा केलंय? 125 वर्ष द्वापार युगात म्हणतोय मी. कृष्ण परमात्मा, भगवान कृष्ण परमात्म्याने राज्य केलं आणि भगवान कृष्ण परमात्म्याच्या राम अवतारात एकाला मारलं होतं. तारा नाव होतं त्याच्या पत्नीचं, बरोबर आहे. आणि हा वाली आणि हा वाली द्वापार युगात व्याध नावाचा भिल्ल होऊन आला आणि त्याने एक लोखंडाचा छेरा मारला, प्रभूला लागला. प्रभूला माहित आहे आता कलियुग संपणार आहे, मलाही आता जायचंय. म्हणून त्या व्याध नावाच्या भिल्लाच्या हातून प्रभूने आपला देह सोडला आणि वैकुंठीला निघून गेले. विठ्ठला. जर देवाला जावं लागतंय, ब्रह्मदेवाला जावं लागतंय या मृत्यू लोकात, तर तुम्ही आम्ही कोण आहोत? उपजल्या पिंड मरण सांगाते, 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 उपजल्या पिंड उपजल्या पिंड मरण सांगाते, मरते उपजते सवेतीते, मरते उपजते सवेतीते, मरते उपजते लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण. उपजल्या पिंडा मरण सांगाती, उपजल्या पिंडा मरण सांगाती. होतंय काय? बरोबर आहे सगळं, कुणाचं चूक नाही. पण खरं सांगू का, चांगलं मिष्टान्न भोजनाचं ताट वाढून दिले, मग एखादा चमच्या वरणावर तूप खपल, 2 चमचे खपल का पळीभर खपल? हो विठ्ठला विठ्ठला. एक म्हातारी म्हणली, महाराज तुम्हाला लोणचं लय आवडतं, भरणीच वटली ताटात आणा. ऐक का हो महाराज, जेवण सोडून लोणचंच खात बसेल का? जेवणाची गरज आहे. विठ्ठला मायबाप हो, उपजल्या पिंडा मरण सांगाती, उपजल्या पिंडा मरण सांगाती. बघा कसं मरण असतंय सांगतो. घडलं असं एक वेळ, एक ब्राह्मण गंगेच्या स्नानाला चाललं होतं आणि गंगा स्नानावर त्यांचा विधी चालू होता. जसलं इस्लामाला 5 वेळा नमाज अदा करायचा आहे, तशी ब्राह्मणाने कमीत कमी 3 वेळा संध्या करायची, आणि जर करत नसेल तो ब्राह्मणच नाही. आणि ब्राह्मणाची बाजूला गंगेच्या तीरावर संध्या चालू होती आणि संध्या करून
बाजूला काकाजी झाले आणि तेवढ्यात एक श्रीमंताचा मुलगा स्नानाला आला होता गंगेवर. स्नान झालं, कपडे घालणार एवढ्यात पिवळा धमक नाग आला आणि त्या नागाने दंश केला. दंश केल्याबरोबर तो श्रीमंताचा मुलगा जाग्यावर संपून गेला. फक्त दंश केला आणि तो नाग पळत सुटला. नाग पुढून काका माग. इतका देखना नाग मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. हा काय प्रकार आहे? पुढं चालेच त्या नागाने रूप पलटलं आणि वाघ झाला. अरे बापरे म्हणले, आत्ता नाग होता ना आत्ता वाघ झाला. काकाला पुन्हा आतुरता लागली. काका पुन्हा पाठीमाग त्याच्या पुढे गेला. एका कोल्याला भक्ष्य केलं आणि कोल्याला संपवून टाकलं. पुढं पळत राहिला वाघ. पुढे गेला, एका सशाला भक्ष्य केलं आणि सशालाही संपवून टाकलं. काका त्याच्याच पाठीमाग आहेत, पाहतायत. आणि पाहता पाहता काकाने पुढे गेला, क्षणात अदृश्य झाला आणि पुन्हा यमाचं रूप घेतलं. मग काका त्याच्या जवळ घेतले, दर्शन घेतलं. आपण कोण? आता नागोबा होता, पुन्हा वाघोबा झाला ना, आता या मानवी रूपात आहात, काय प्रकार आहे? म्हणले आता काहीतरी पुण्य म्हणून मी तुम्हाला दिसलो नाही तर मी असा कोणाला दिसणार नाही. म्हणले काय हे केलं? म्हणले त्या मुलाचा मृत्यू नागाच्या हातून होणार होता. मी नागाचं रूप धारण केलं. काळ सांगतोय तुम्हाला, कोणत्या रूपात येतो सांगत नाही. आपण म्हणतो कोरोनाने गेलो, पण ते कोरोनाच्या रूपात काळ आलेला होता. आपण म्हणतो अपघाताने गेलो, अपघाताच्या रूपात काळ आलेला होता. असा प्रत्येक रूपात काळ येतो, लक्षात असू द्या. आणि मग म्हणले आपण कोण? म्हणले मी यमाचा दूत आहे. अगोदर नागोबा झाला हो, नंतर वाघोबा. अहो त्याचा मृत्यू सशाचा आणि कोल्याचा, वाघाच्या हातून होता. ते रूप मी घेतलं आणि त्यांना संपवलं. विठ्ठला लोटांगण घातलं यमदूताच्या समोरून. म्हणले माझा मृत्यू आता कसा आहे सांगा की. म्हणले सांगता येत नाही, असं हे गुपित ठेवावं लागतं, नाही तर लोक जेवण सुद्धा करणार नाही हे कळाल्यावर. म्हणले सांगावं लागतंय. म्हणले तुमचा मृत्यू मगरीच्या हातून आहे. अरे बापरे म्हणला. आणि मी तर कोकणात राहतोय, कोकणस्थ ब्राह्मण आहे, राहायचंच नाही महाराष्ट्रात म्हणला. इथं नद्या सरोवर सगळंच काय आहे ते म्हणला. आपण थांबायचं नाही, राजस्थानच्या वाळवंटात जायचं. बिचाना भरला. बायका पोरांना म्हणला यायचं असलं या लांब जाऊन नोकरी करतो, पण मला मरायचं नाही. बायका पोरं म्हणले आम्ही येणार नाही, तुम्ही जा बाबा, आपलं मनी ऑर्डर पाठवून देत. मनी ऑर्डर पाठवून पण मी राजस्थानच्या वाळवंटात जाऊन राहणार. आता राहायचं जगण्याकरता साधन म्हणून एका राजाच्या पदरी नोकरी कारकुनाची. कालांतराने दिवसा मागून दिवस गेले. राजाचा योगायोग बघा कसा. आजही बरीचशी मंडळी राजघराणी प्रत्येक राज्यात आहेत. आपल्या महाराष्ट्रातली बडोद्याला गेला तर राजे गायकवाड आहेत. राजस्थानमध्ये ज्यांना आता सिंधिया म्हणते ते शिंदे आहेत पहिले. अशी बरीचशी राजघराणी, त्यांचा आजही एकमेकाबरोबर विवाह होतो. आणि मग त्या काळात त्या राजाला, त्या मुलाला महाराष्ट्रातली मुलगी जमली. लग्न महाराष्ट्रात ठरलं. काकाला म्हणले कारकुंजी तुम्हाला यावं लागतंय. कुठं? महाराष्ट्रात. मी नाही येणार. का? अहो माझ्या जीवाला धोका आहे, ऐका जरा मालक. म्हणले काका कशापासून धोका आहे? म्हणले पाण्यात मगर असती, मगरीपासून. पाण्याच्या जवळ जाऊच नका ना तुम्ही. म्हणले ठीक आहे काका. कसे तरी तयार झाले. पहिला मुक्काम झाला, तिसरा मुक्काम झाला आणि गोदावरीच्या तीरावर तिसरा मुक्काम. आता महाराष्ट्रात पोचणार. पोचल्याबरोबर गोदावरीला महापूर आलेला आणि यांनी राहुट्या बाजूला मांडल्या गंगेच्या तीरावर. काकाला 1 किलोमीटर लांब राहुटी टाकून दिली आणि बाजूला 100 शस्त्रधारी राजाने ठेवले. अचानक जर म्हणले काकाच्या जीवाला धोका झाला तर मी जबाबदार आहे. शस्त्रधारी उभा आहेत बाजूला. पण बघा काळ कसा येतो. राजाच्या राहुटीत एक श्रीमंत ग्रस्त आला आणि तो म्हणला मला एखादा ब्राह्मण भेटेल का? म्हणले का हो? दररोज मला 10 तोळं दान करावे लागतात हो, पण या गंगेला पूर आल्यामुळे मी पड्याला जाऊ शकत नाही आणि माझा नित्यनेम चुकणार आहे. ब्राह्मणाला 10 तोळं सोनं दिल्याशिवाय माझा नित्यनेम पूर्ण होत नाही. म्हणले काका आहेत पण ती घाबरतेत, लांब राहुटी त्यांची.
राजा म्हणला चला मी चांगलं कर्म आहे, मी तुम्हाला पोच करतो, दानच द्यायचंय तर काय अडचण आहे. ब्राह्मणाच्या राहुटीच्या जवळ गेले. ओ काका म्हणले का हो? दान देण्याकरता एक सद्ग्रस्त आलेत आणि फार गर्भ श्रीमंत आहेत, ते दररोज 10 तोळे सोने दान देतात. विठ्ठला विठ्ठला पोचले. काका म्हणले 10 तोळे असंच देता का काय आटी घालून देता? म्हणले छोटी आट आहे, फार मोठी आट नाही. छाती इतक्या पाण्यात जायचं आणि पाण्यात जाऊन दान देतो म्हणले मी दररोज. काका म्हणले तुमचं दानच मला नको. विठ्ठला म्हणले तुम्ही घाबरू नका. राजा म्हणला आलेलं दान स्वीकारावं लागतं, हे ब्राह्मणाचं आद्य कर्तव्य आहे. 100 शस्त्रधारी तुमच्या बाजूला पाण्यात ठेवतो, कडा करून असा. कशी मगर येईल काका? प्रत्येकाच्या हातात तलवार राहील, म्यानात नाही हातात राहील. आणि मगर आल्याबरोबर तिला संपवायला लावतो. म्हणला काका काळजी करू नका. काका कसं तरी लटपट लटपट करीत भेद गेलं. 10 तोळ मिळणार आहेत. हा सद्ग्रस्त बरोबर आहे, सद्ग्रस्त बरोबर आहे. शस्त्रधारीचं कडं केलं पाण्यात आणि या सद्ग्रस्ताने फक्त आता याला मोकळीक होती, दान देणार का काय. आणि बाजूने पूर्ण कडं झालेलं आहे तयार, शस्त्र घेऊन हातात. काय ताकद आहे मगरीची यायची. याने काकाला असं सोनं दाखवलं. कुणी? दररोज 10 तोळ दान करणारा श्रीमंत व्यक्ती. आणि या श्रीमंताने हे सोनं काकाला दाखवलं आणि एका मिनिटात गडप झाला आणि मगरीचं रूप घेतलं. मगर काकाच्या समोर आहे म्हणलं का एका मिनिटात मगरीने जबडा वाचला. आणि जबडा वाचण्याचं या शस्त्रधाऱ्यांनी पाहण्याच्या आत मगरीने काकाला गिळलंही आणि मगर गायब झाली. इतरांचा पाड कोण? हो 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 हो, इतरांचा पाड कोण? इतरांचा पाड कोण? हो हो, इतरांचा पाड कोण? पाड कोण? हो हो, इतरांचा पाड कोण? इतरांचा पाड कोण? नेमिले झालं न चुके ते, नेमिले झालं न चुके ते, नेमिले झालं न चुके ते, नेमिले झालं न चुके ते. इतरांचा पाड कोण? इतरांचा पाड कोण? हो 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 हो, इतरांचा पाड कोण? इतरांचा पाड कोण? इतरांचा पाड कोण? इतरांचा पाड कोण? हो इतरांचा पाड कोण? इतरांचा पाड कोण? राजस्थानात पिशवी भरून गेलत का नाही बिचार? हा, पण काळ कुठं पोचला. आणि त्यांनी एका मिनिटात सांगितलं काका 10 वर्षापूर्वी गाठ पडलेला होतो, आठवलं का? काका अरे बापरे म्हणायच्यात मगरीचं रूप धारण झालं. विठ्ठला नेमिले जान न चुके ते. जे नेमलेलं आहे ते चुकल्या जात नाही हो. राजस्थानात जावा नाहीतर कुठेही जावा, इकडं तंजावर मध्ये जावा, चुकत नाही. विठ्ठला म्हणून हा काळ जबडा वासून बसलेला आहे. माय बापू, याला उपाय काय आहे? उपाय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितलं. आयुष्य सरलिया कोण पासांगाती, 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 आयुष्य सरलिया कोण? आयुष्य सरलिया कोण पासांगाती, आयुष्य सरलिया कोण पासांगाती.
पुढे हो फजिती यमदंड, पुढे हो फजिती यमदंड, आयुष्य सरलिया कोणे पासांगाते, आयुष्य सरलिया कोणे पासांगाते, पुढे हो फजिती यमदंड, पुढे हो फजित यमदंड, आयुष्य सरलिया कोणे पासांगाते, आयुष्य सरलिया आयुष्य ज्या दिवशी संपल ना, आयुष्य सरलिया कोण बा सांगाते. मायबाप हो पत्नी दारापर्यंत येते. पत्नीला म्हणतात बाई आता तू जा माघारी. मित्र कंपनी स्मशानापर्यंत येतात. गायी जनावर गोट्यात राहतात आणि जळावं लागतं एकट्याला मायबाप होत्या. अंत बाकाळीचे कोणी नाही हो, अंत बाकाळीचे कोणी नाही हो, अंत बाकाळीचे कोणी नाही हो, अंत बाकाळीचे कोणी नाही. जग हे सुखाचे दिला घेतल्याचे, 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 अंतकाळीचे कोणी नाही हो, अंतकाळीचे कोणी नाही हो, अंतकाळीचे कोणी नाही हो, अंतकाळीचे कोणी नाही हो. अंतकाळीचे कोणी नाही, जल हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. बघा बहीण सुद्धा जोवरी चलन गा तो वरी म्हणती माझा. आणि आपली धर्मपत्नी ज्या वेळेला आपण वयस्कर होऊ त्या वेळेला जी धर्मपत्नी आयुष्यभर प्रत्येक गोष्ट तुम्हाला मला मागते ना, ती सुद्धा म्हणती मी याला तर बरा होईल ह्यो म्हणती. तुमकोनी या घर बाईला म्हणती खर मरता तरी बरे आणि थुंकोनिया घर थुंकोनिया कोण आपली पत्नी. बघा 5 लेक असल्यावरती नीट चलतं का हो. म्हणतो गावात आपल्या मनगटाला हात लावायची कुणाची ताकद नाही. आणि मग ज्या दिवशी जात त्या दिवशी एक तर अगोदरच वाटण्या झालेल्या असतात. काल मी ऐकलं एक म्हातारीला मी गाडीत आणलं. मी म्हणलं किती जण पोर होती म्हणली 4 येते महाराज. 3 महिना असती म्हणली. मी म्हणलं आता लिंबुऱ्याला एक राहतय म्हणली महाराज. म्हणतो तुमच्या गाडीत करमाळ्यात ना आली म्हणली एक लिंबुऱ्यात आहे. आता ही काय 3 महिने करमाळ्यात ह्याच्याकडे होते, आता 3 महिने त्याच्याकडे. विचार करा जन्म देताना कसं चालतोय. आणि पुन्हा म्हणतात थुंकोनी या घर काय परिस्थिती. आणि गेल्यावर तर ह्या पुन्हा शेवटच्या अंतकाळाला सुना तर कुणी म्हातार राडा करत धोत्राचा सगळ्या. आणि मग म्हातारी ह्या का असं करते, असं पायाने उचलतीन पातेल्यात टाकते म्हाताऱ्याचं धोतर असं पायाने उचलून वड्याला जातीन म्हणती म्हाताऱ्याचं खात्यात. आणि असं धुती म्हातारी धोतर म्हाताऱ्याचं खात्यात म्हणते. आणि म्हातारी काय नीट धुती विठाला नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे
काळाला कोण आहे बघा, भागवतातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. अंत काळाला गजेंद्र हत्ती इतका पॉवरफुल होता आणि हा गजेंद्र एका सरोवराच्या पायथ्याला, त्याला किती बायका होत्या माहित आहे का दादा? 1,500 पत्नी होत्या गजेंद्राला आणि एका पत्नीला 2 मुलं होती आणि त्या दोन्ही पोरांना पुन्हा 2-2 बायका होत्या. एवढा बलशाली गजेंद्र चालत होता पुढून पाठीमागा अक्काला वाजमा आणि सरोवरावर 1,500 पत्न्यांना स्नान घालून आणतो म्हणला आनंदात. आणि असं सोंडीत पाणी घ्यायचं आणि प्रत्येक पत्नीच्या अंगावर टाकायचा. आनंद चालू आहे सरोवरात आणि अचानक हा मगर रूपाने काळ तिथं आला आणि पाय धरला आणि या गजेंद्राला ओढायला लागला. म्हणला मगरीची ताकद काळ होता होतो. म्हणला एक करा, तुम्ही सगळे आप्तेष्ट नातेवाईक प्रत्येकाने शेपटीला सोंडेने धरा. आणि ही माळ लावली गजेंद्राला ओढायला लागली. पाण्यातून सरोवरातून कडेला आला पण मगराची काळाची ताकद आहे व त्याची ताकद आहे ती. इतकं सोपं आहे काय? हातातून त्याच्या सुटणं उचललंच नसतं त्याने, असं सुटत असती तर बरोबर. वशीला चालत नाही. एक जण वारकरी हुशार होत आणि न्याहाला काळा आला. आल्या आल्या म्हणला न्याय ना का, पण जरा च्या पाणी करून जाऊ की म्हणला. त्याने गुंगीचं औषध टाकलं त्यात. मग काळ आलेला एक अर्धा तास सुन्न पडला बीडवर, तिथं निवांत घोरायला लागला. आणि 2 तासांनी म्हणला काय कॉपी दिली हो तुम्ही? शांतता वाटली मनाला. गळ्यात माळ आहे तुमच्या. आणि मग मात्र काय सांगत होतो मग हा गुंगीचं औषध दिलं. हे असं घोटाळा झाला की जमलिंग होतं बघा विठ्ठला. आणि अवस्थेवर आल्यानंतर म्हणला किती पुण्यवान व्यक्ती हो तुम्ही. आता एक काम करतो म्हणला. ह्यानी काय केलं होतं तोपर्यंत गुलीच्या नादात हे जण वरच्या बगलेला होतं ती खाली घातलं होतं यादीला यमाच्या काळाच्या वर होतं एक नंबरला. मग काळ दारात आलता. काळ म्हणला आता एवढं मोठं तुम्ही चहा पाणी माझा आदर किती केलंय, आता खरं तर वर पहिल्यांदा आज तुमचाच नंबर होता पण खालनं सुरुवात करतो म्हणला विठ्ठला. तस गजेंद्राच्या पाठीमागे ही सगळी ताकद होती. पण एक दिवस घडलं असं, 1000 वर्ष राहिला आतमध्ये पण काळ ऐकत नव्हता कोणाला. काळाची राजवट, काळाची सत्ता इतकी मोठी आहे, फार मोठी आहे. आणि मग हा काळ ऐकत नाही समजून इकिनी सोंडवर केली. इकिनी बर का, इकिनी सोंडवर केली आणि त्यांच्या कानाच्या जवळ नेली. कुणाच्या? त्यांच्या. बाद झालं, कशाला ह्या म्हाताऱ्याच्या नादी लागायचे, आपलं वायलं निघायचं बघू म्हणले. आता ह्या म्हाताऱ्याच्या नादी लागाय नको. आणि त्या वेळेपासून कानात बोलायची पद्धत आहे, लक्षात असू द्या विठ्ठला. आणि मग सांगितलं कानात, चला घरला वायला निघून संसार बघा म्हणले आता चला. आणि मग गेले घरला ही सगळी जोडीने. आणि ह्या 1,500 म्हाताऱ्या म्हणल्या आता एवढं मोठं बळी गेलं, चलू का आता माऊली आम्ही बी म्हणल्या तुम्हाला गंगेला अर्पण करून जातो आम्ही. कुणाला? 1,500 ज्यांना स्नान घालण्याकरता दाखवणी पळती दाखवणी पळती होती
टाकोनी पळती रांडा पोरे, टाकोनी पळती रांडा पोरे. सगळी सोडून गेली. अगोदर ही पोरं गेली, सुना गेल्या. रांडा म्हणजे आपल्या पत्नीला म्हणलंय संतांनी, लक्षात असू द्या. आणि मग ह्या सुद्धा म्हणल्या काय म्हाताऱ्याचं वय झालंय, आपल्याला नातू सांभाळायच्या, ज्या सोडून म्हाताऱ्याला. 1,500 सोडून गेल्या. आणि शेवट त्याला आठवलं एवढा मोठा गजेंद्र असताना सुद्धा, एवढं बाहुबलात सामर्थ्य असताना, एवढ्या पत्न्या, एवढे नातू, एवढी मुलं सगळी मला टाकून गेली. आणि सगळी टाकून गेल्यावर शेवटाला एक चक्र पाणी वाचोरिया, एक चक्र पाणी वाचोरिया, एक चक्र पाणी वाचोरिया, एक चक्र पाणी वाचोरिया. तुका मला तुझं सोडवी नको, एक चक्र पाणी वाचोरिया, एक चक्र पाणी तू कामाला तुला सोडवी नको, एक चक्र पाणी वाचोरिया, एक चक्र पाणी अंतकालेश्च मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम. कारण मायबाप हो काळाचा विचार कोणच्या करायचा आहे. जरी का होय संन्यासी मध्यान्न काळी तोंडवास, मध्यान्न काळी एक महत्वाचा आहे आणि अंतकाळी एक महत्वाचा आहे. म्हातारी माणसं कशाचा विचार करते ती भूतकाळात. पहिला पैलवानकीतला फोटो काढतात, नातूला जवळ घेतात, बघ कशी बॉडी होती, बघ गाल कसं होतं माझं त्या टायमाला, आणि ही म्हातारी सुद्धा बघ कशी होती त्या टायमाला. आता काय दिसते, खोबऱ्याच्या वाट्या झाल्या. विठ्ठला विठ्ठला. लहान मुलं वर्तमान काळाचा विचार करतात, लक्षात असू द्या. आणि तरुण मंडळी भविष्याचा विचार करतात. पण या जगात आल्या नंतर प्रत्येकाने अंतकाळाचा विचार करणं गरजेचं आहे. आणि या अंतकाळाला शेवटाला वाचवलं कुणी, त्या गजेंद्राला. एक कमळाचं फुल उचललं आणि द्रौपदी सारखा दावा केला, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी. आणि मग देवाने ऐकलं. ह म्हणायला देव कुठं होते, लक्ष्मीच्या जवळ. हो, आणि ती म्हणायला लक्ष्मी कुणाकडे चाललाय म्हणली. ह म्हणायला देव लक्ष्मीच्या जवळ होते, आणि ती म्हणायला हत्तीच्या जवळ होते. त्याच्यातनं वाचवलं. कशामुळं वाचलं, अभंगाचं 3रं चरण. उपाय तो सोपा नामाचा गजर. 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 उपाय तो सोपा सोपा नामाचा गजर. उपाय तो सोपा नामाचा गजर. उपाय तो सोपा नामाचा गजर. रे विचार, रे विचार, पुढे काय गाते हर्ष सरनिया नकली विचार पुढे नाही. नकली विचार आयुष्य सरनिया गाते आयुष्य सरनिया. कर विचार पुढे काय, करी विचार पुढे काय. सोपा नामाचा गजर, करी विचार पुढे
निग्राशिले सावधान व्हारे गपची फुलं वाटा काळा निग्राशिले सावधान व्हारे, कारण हा काळ फार वाईट आहे. सावधान होणं गरजेचं आहे आणि याला सोडवणं पुढं सांगितली. हरीच्या नामाशिवाय दुसरा काही उपाय नाही माय बापू. कारण अंत काळाला जे गण गोत्र ज्यांना आपण म्हणतो ना ते आपल्याला सोडून जातात. आणि मग याला उपाय काय? तर उपाय तो सोपा नामाचा गजर, न करी विचार पुढे काही. आणि मग ना म्हणतात एका जनार्दनीत एका जनार्दनी तुकारे आंधळा, 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 देखीत से डोळा सुख दुःख, देखीत से डोळा सुख दुःख, आयुष्य सरलिया कोण पासाचे, आयुष्य सरलिया कोण पासाचे, देखो दोष डोळा सुख दुःख, देखीत से डोळा सुख दुःख, आयुष्य सरलिया कोण पासाचे, आयुष्य सरलिया कारण एका जनार्दनी तू कार्य आंधळा, भोगी तसे डोळा देखतोशी डोळा सुख दुःख. कारण हे सुख दुःख आंधळेपणामुळे तुम्हाला मला भोगावं लागतंय. जर मी जीव आहे का मी तोच आहे समजून घेतल्यावर सुख आणि दुःख भोगावंच लागत नाही. मग हा आपला डोळसपणा नसून हा आपला आंधळेपणा आहे. विठाला माय बापू, ज्या आईच्या स्मरण पित्यार्थ आजचा हा तर्पण विधी अर्थात वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. मायबाप हो, जगाच्या पाठीवर दोन अशी या मृत्यू लोकात अखंड नाती की जी आयुष्यभर शेवटच्या घटकेला सुद्धा काहीही घडू द्या, कितीही मोठा गुन्हेगार असू द्या, तरी सुद्धा आई म्हणते माझा बाळ्या तसा नाही हो, माझा बब्या तसा नाही हो. आयुष्यभर जी म्हणते ना तिला आई म्हणायचे मायबाप हो. कायम आपल्या पुत्राकरता अश्रू ढाळत असते तिला आई म्हणायचे. आणि खरंच सांगू का, ज्या दिवशी जगतातून आपली आई जाते ना आई, त्या दिवशी खरंच या जगतातला प्रत्येक पुरुष पोर काय ज्या जगाचा आई ना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई ना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना 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 भिकारी. आई म्हणून भिकारा, आई खरी नदारी, आई म्हणून भिकारा, आई खरी नदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा
आई विना स्वामी तीन जगाचा आई विना भिकारी. आणि मायबापू ज्या दिवशी बघा एक मराठी सिने चित्रपट एक अभिनेता असा होऊन गेला, त्याचं नाव आहे दादा कुंडकीन. त्याचा एक शब्द आहे, ज्याला आय नाही त्याला काय नाही. मायबापू खरंच ज्या दिवशी आपली आई गेली ना, त्या दिवशी जगतातलं आपलं मायेचं पांघरून संपूर्ण लक्षात असू द्या. आणि अशी ही माता अनंतात विलीन झाली. आणि त्या मातेला बरोबर आजच्या तिथीला त्या योगाने काळाने नेलं आणि त्यांना सद्गती प्राप्त हो ही भगवंताच्या चरणी तुम्ही आम्ही प्रार्थना करूया. कारण मायबापू काळ कधी येईल तुम्हाला मला आठवत नाही. ग्रास गिळे सत्ता नाही, घास गिळायला सत्ता नाही. आणि म्हणून याच्या करता इथून पुढे सावधान होणं गरजेचं आहे. आणि हे जर नाही ऐकलं, बघा हे नाही ऐकलं तर काय घडल. हे जरी नाही केलं मग दुसरा येईल. हे जरी नाही केलं नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा एका जनाधारी आमचे काही बाधा येईल. 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 पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो पिंगळा महाद्वारी महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. वर्धमान गोड गोड वर्धमान वर्धमान हे वर्धमान गोड वर्धमान गोड हे वर्धमान हे वर्धमान बोलांना वर्धमान गोड वर्धमान गोड गेले बोलांना वर्धमान गोड वर्धमान गोड पिंगळा बाई पिंगळा पिंगळा बाई पिंगळा पिंगळा बाई पिंगळा पिंगळा ढांगळ पिंगळा औधा 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 ढांगळ पिंगळा औधा औधा ढांगळ पिंगळा औधा ढांगळ पिंगळा कोली ढांगळ पिंगळा कोली ढांगळ पिंगळा ढांगळ पिंगळा ए करोनी उचित प्रेम घाली रवयात. करोनी उचित प्रेम घाली रवयात. अनुदान मागायास होल करोनियास. अनुदान मागायास होल करोनियास. अनुदान मागायास होल करोनियास. अनुदान मागायास होल करोनियास. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमाने गावानी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमाने गावानी. सावध होऊन भजले लागा देव करते वारी. सावध होऊन भजले लागा देव करते मलरी जिवारी माझा मलरी जिवारी मलरी जिवारी माझा मलरी जिवारी मलरी जिवारी माझा मलरी जिवारी मलरी जिवारी माझा मलरी जिवारी. दादाचं दातवन घ्या ग कोणी. दादाचं दातवन घ्या ग कोणी. कुंकू घालून करा बने. कुंकू घालून करा बने. बघा हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल. हे लक्षात फक्त एवढा शब्द अख्ख्या कीर्तनातून ठेवा. कारण काळाने ग्रासीले सावधान व्हारे. आणि म्हणून सावध होऊन आता आपण त्यांच्या या जगतात जो आत्मा आहे आज त्यांचा. कारण आज त्या आत्म्याला इतर मार्गाला जाण्याकरता मार्ग मोकळा होणार आहे. आतापर्यंत हा जीव यमाच्या दरबारातून येऊन आपल्या घराच्या डावे बाजूला. आणि म्हणून आता हे संपलं की तो पुढं मार्गक्रम होणार आहे. त्यांना फक्त एक अपेक्षा करूया, सद्गती प्राप्त होऊया. आणि आता संताचं भजन प्रत्येकाने हाताने टाळी आणि मुखाने नाव घेऊन भजन करून आपण थांबणार आहोत. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली हो तुकाराम 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 तुकाराम